माननीय सचिव डॉक्टर प्रशांत नारनौरी जी से अनुरोध करती हूं कि कृपया मंच पर आए और इस प्राकृतिक कृषि सम्मेलन के आयोजन की अवधारणा और उद्देश्यों के बारे में जानकारी दें। आदरणीय महामहिम राज्यपाल महाराष्ट्र एवं गुजरात, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय सभापति महाराष्ट्र विधान परिषद, महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माननीय सदस्य, संसदेचे सन्माननीय सदस्य, माननीय अधिकारीगण, सर्वांना सप्रेम नमस्कार। महामहिम माननीय राज्यपाल महोदयांच्या वतीने आज राजभवन मुंबई येथे आयोजित नैसर्गिक शेती परिषदेत आपले मनपूर्वक मी स्वागत करतो। महाराष्ट्र व गुजरात राज्याचे माननीय राज्यपाल महोदय श्री आचार्य देवव्रतजी यांच्या वतीने मी सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि उपस्थित पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करून आपण सर्वांना दिवाळी व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य नैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी अर्पण केले आहे। त्यांनी हिमाचल प्रदेशात तसेच गुजरातमध्ये राज्यपाल म्हणून कार्य करताना हजारो शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रेरित केले आहे। मी स्वतः अलीकडे कुरुक्षेत्र येथे गेलो होतो आणि तेथे त्यांनी केलेले अथक प्रयत्नाने जे काम केले ते पाहिले। त्यांच्या प्रयत्नांमुळे आज हजारो शेतकरी रासायनिक शेतीपासून जाऊन पर्यावरण स्नेही, किफायतशीर आणि उत्पादकक्षम नैसर्गिक शेतीकडे वळले आहेत। माननीय राज्यपाल महोदयांचा विश्वास आहे की नैसर्गिक शेती ही केवळ शेतीतील बदल नाही तर विचारसरणीतील परिवर्तन आहे। राज्यपाल महोदयांच्या प्रेरणेनेच आजची ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। परंतु ही परिषद फक्त एका दिवसापुरती मर्यादित राहणार नाही। राज्यपाल महोदयांनी गुजरातच्या विविध जिल्ह्यांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे, तसेच ते महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांना भेट देणार आहेत। आज आपल्यासमोर आलेली सर्वात मोठी गरज म्हणजे नैसर्गिक शेतीकडे संक्रमण। भूजल प्रदूषण, उत्पादनाचा खर्च वाढत आहे आणि शेतकऱ्यांचा नफा घटत आहे। नैसर्गिक शेती ही यावर एक शाश्वत उपाय आहे। ही शेती शाश्वत विकासाचा पाया घालते आणि शेतकऱ्याला आत्मनिर्भरतेकडे नेते। महाराष्ट्र राज्याने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली नैसर्गिक शेतीची पॉलिसी ही सुद्धा तयार केली आहे। मला विश्वास आहे की आजच्या चर्चेतून अनेक विधायक विचार पुढे येतील। ही परिषद राज्याच्या कृषी क्षेत्रासाठी एक नवीन अध्याय ठरेल। मी पुन्हा एकदा राज्यपाल महोदय यांच्या वतीने आपण सर्वांचे ते स्वागत करतो व या परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद।